देवळ्यात कौटुंबिक कलहाचे रक्तरंजित रूप, मेहुण्याच्या हल्ल्यात सालीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी। देवळा तालुक्यातील भौरफाटा परिसरात घडलेल्या एका थरारक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। कौटुंबिक वाद विकोपाला गेल्यानंतर एका व्यक्तीने स्वतःच्या सालीवर चाकूने प्राणघातक हल्ला करत तिचा जीव घेतला, तर मध्ये पडलेल्या तिच्या भावालाही गंभीर जखमी केले। माहितीनुसार भौरफाटा परिसरातील शेतावर काम करणारा श्याम माडी याची पत्नी मायासोबत काही दिवसांपासून सतत वाद सुरू होते। या वादामुळे त्रस्त झालेली माया काही दिवसांपूर्वी माहेरी निघून गेली होती। त्यानंतर दोघांमध्ये समझोता घडवून आणण्यासाठी मायाचे नातेवाईक भौरफाटा येथे आले होते। चर्चा सुरू असताना अचानक वातावरण तापले आणि वाद तीव्र झाला। संतापलेल्या श्याम माडी याने कमरेला ठेवलेल्या धारदार चाकूने मायाची लहान बहीण छाया जाधव हिच्यावर हल्ला केला। छातीवर झालेल्या गंभीर वारामुळे तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला। दरम्यान बहिणीला वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या सोनू कराटे याच्यावरही आरोपीने चाकूने हल्ला केला। गंभीर जखमी अवस्थेत त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला। माहिती मिळताच देवळा पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलाय। दरम्यान आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांना स्थानिक नागरिकांनीही मदत केली। खामखेडा परिसरातील काही युवकांनी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयिताचा पाठलाग करून त्याला पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। त्यानंतर आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहेत। वृत्त संकलन विभाग खुशाल देवरेसह कार्यकारी संपादक पुंजाराम खांडवी, कळवण। आज रोजी पोलीस स्टेशन देवळा हद्दीत एक खुनाची घटना घडलेली असून आरोपी नामे श्याम आगमदास माळी व त्याची पत्नी माया यांच्यामध्ये सतत कुरबुरी होत असे। तर त्यांची समजूत काढण्यासाठी यातील मयत म्हणजे आरोपीच्या पत्नीची बहीण छाया ज्ञानेश्वर जाधव ही आईवडिलांसह आज भौरफाटा येथे आली असता मयत व आरोपी यांच्यामध्ये वाद होऊन आरोपीने त्याच्या कमरेला खोचलेल्या चाकूने मयताच्या छातीवर वार करून तिचा खून केलेला आहे आणि तिचा भाऊ नामे सोनू याला गंभीर जखमी केलेले आहे। आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता। त्याला पोलीस स्टेशन देवळा हद्दीतील खामखेडा येथील लोकनियुक्त सरपंच श्री वैभव पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने आम्ही खामखेडा येथून ताब्यात घेतलेले आहे। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे।